Hello friends, this is Omkar Mahamulkar and welcome to my YouTube channel The Catalyst. आतापर्यंत आपण हेरिडिटी आणि व्हेरिएशन चॅप्टरमध्ये बरंच काय शिकलोय. हेरिडिटी पाहिली, क्रोमोझोम बद्दल शिकलो, टाइप्स ऑफ क्रोमोझोम बघितले, डीएनए बद्दल आपण बघितलं. ओके, आपण क्रोमोझोमचे टाइप्स बघितले की सेंट्रोमियरच्या पोझिशनवरून त्याचे 4 टाइप्स पडले. डीएनए बद्दल आपण शिकलो. डीएनएचा लॉंग फॉर्म बघितला आपण, डीऑक्झिरायबोन्यूक्लिक ॲसिड. सेम त्यासारखंच दुसरे एक न्यूक्लिक ॲसिड आपल्या बॉडीमध्ये आहे, ते म्हणजे आरएनए. त्याचा फुल फॉर्म आहे रायबोन्यूक्लिक ॲसिड. बघा, त्याचा फुल फॉर्म आहे रायबोन्यूक्लिक ॲसिड. बघूया आता आरएनए बद्दल थोडंसं. ओके, आरएनए इज द सेकंड इम्पॉर्टंट न्यूक्लिक ॲसिड ऑफ द सेल. ज्याप्रमाणे डीएनए आपल्या बॉडीमध्ये एक न्यूक्लिक ॲसिड होतं जे हेरिडिटरी ट्रान्सफर करण्याचं काम करत आहे, तसंच आरएनए पण एक सेकंड न्यूक्लिक ॲसिड आपल्या सेलमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपण डीएनए मध्ये 4 नायट्रोजनस बेस पेअर बघितले होते. 4 नायट्रोजनस बेस पेअर आपण बघितले होते, बरोबर. कोणकोणते होते ते मी तुम्हाला शॉर्ट फॉर्म एक सांगितलं होता, एक सेंटेन्स दिलं होतं. आपण लिहिलं होतं का? आधी गाडी तिकीट काढा. म्हणजेच काय होतं? एजीटीसी, ॲडेनिन, ग्वानिन, थायमिन अँड सायटोसिन. ओके, हे 4 नायट्रोजनस बेस पेअर आपल्याला डीएनए मध्ये बघायला मिळतात. आरएनए मध्ये सेमच आहे, फक्त आरएनए मध्ये आपल्याला युरॅसिल बघायला मिळतो, AGUC. आपल्याला थायमिन इज रिप्लेस्ड बाय युरॅसिल. दिले बघा, नायट्रोजनस बेसेस ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन अँड युरॅसिल. डीएनए मध्ये आपल्याला AGTC बघायला मिळतात आणि आरएनए मध्ये AGUC. थायमिन इज रिप्लेस्ड बाय युरॅसिल. एवढा एकच डिफरन्स लक्षात ठेवायचा आरएनए आणि डीएनए मधला. ठीक आहे, आता ज्याप्रमाणे आपण क्रोमोझोमचे टाइप्स बघितले, 4 टाइप्स बघितले, त्याप्रमाणे अकॉर्डिंग टू द फंक्शन ऑफ आरएनए, आरएनएच्या फंक्शन्स करून त्याचे पण 3 टाइप्स आपल्याला बघायचे आहेत. आपण क्रोमोझोमचे 4 टाइप बघितले. कशावरून बघितले? तर पोझिशन ऑफ सेंट्रोमियर, सेंट्रोमियर कुठं आहे क्रोमोझोम मध्ये, यावरून आपण ते 4 टाइप बघितले. तसेच आरएनएचे 3 टाइप आहेत. बघूयात आपण. पहिला आहे रायबोझोमल आरएनए, आरआरएनए त्याला म्हणतो आपण. नेक्स्ट आहे मेसेंजर आरएनए, एमआरएनए. ओके, आणि तिसरा आहे ट्रान्सफर आरएनए, टीआरएनए. 3 टाइप्स आहेत आरएनएचे, आरआरएनए, एमआरएनए, टीआरएनए. त्यांच्या नावातच त्यांचं मिनिंग आहे. एमआरएनए सॉरी आरआरएनए फर्स्ट. आर म्हणजे काय? तर रायबोझोम दिले बघा. तर आरआरएनए मध्ये आपल्याला काय बघायला मिळते की त्याच्यामध्ये रायबोझोमचं कंटेंट आहे. आणि रायबोझोम काय करते बघा, तर प्रोटीन सिंथेसिसचं फंक्शन करते, म्हणून त्याला नाव दिले आरआरएनए. ठीक आहे. नेक्स्ट आहे एमआरएनए, एम फॉर मेसेंजर आरएनए. ओके, हा काय करतोय तर प्रोटीन सिंथेसिस साठी जो काही मेसेज रिक्वायर्ड आहे, मेसेज माहिती, त्याला आम्ही एक नाव दिले, त्याला आम्ही म्हणतो स्नॅपचॅट वाला आरएनए. स्नॅपचॅट वाला का? हल्ली स्नॅपचॅटचा ट्रेंड आहे ना, त्यामुळे आम्ही याला म्हणतो स्नॅपचॅट वाला आरएनए. ओके, हा काय करतोय? मेसेज फॉरवर्ड करायचं काम करतोय. बघा इथे, द आरएनए मॉलिक्यूल दॅट कॅरीज इन्फॉर्मेशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस फ्रॉम द जीन्स. आरआरएनए, रायबोझोम आरएनए, त्याच्यामध्ये रायबोझोम कंटेंट आहेत. एमआरएनए मेसेंजर आरएनए, प्रोटीन सिंथेसिसचा मेसेज तो पाठवतोय. आणि तिसरा आहे टीआरएनए, त्याचं नाव आहे ट्रान्सफर आरएनए. हा जो मेसेज आहे हा ट्रान्सफर करण्यासाठी जो हेल्पचं काम करतोय, एक प्रकारचे हेल्पचं काम हा टीआरएनए करतोय. एवढंच आहे. तुम्हाला आरएनए मध्ये जास्त काही इन्फॉर्मेशन तुम्हाला नाहीये. पुन्हा एकदा बघूयात आरएनएचा. आरएनएचा लॉंग फॉर्म रायबोन्यूक्लिक ॲसिड. त्याच्यामध्ये एकच आपल्याला डिफरन्स बघायला मिळतोय की थायमिन इज रिप्लेस्ड बाय युरॅसिल. जे आरएनए मध्ये आपल्याला थायमिन बघायला मिळत नाही, तिथं थायमिन ऐवजी युरॅसिल आहे. आणि त्याचे 3 टाइप्स कशावरून पडले? अकॉर्डिंग टू फंक्शन ऑफ, त्याचं जे फंक्शन आहे आरएनएचं, त्याच्यावरून त्याचे 3 टाइप्स पडलेले आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे, काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे.
तर आर्यने झाला. आता नेक्स्ट पॉइंट आहे आपला, एक सायंटिस्ट आहेत ग्रिगॉर मेंडल, त्यांनी एक्सपेरिमेंट केलेला आहे पी प्लांट. पी म्हणजे वाटाणा, त्याचं नाव आहे सायंटिफिक पिझम सटायवम. तर त्यांनी एक्सपेरिमेंट केला. एक्सपेरिमेंट का केलं त्यांनी, तर आपण आतापर्यंत बघितलं हेरिडिटी, क्रोमोझोम, डीएनए, बाबा आई वडिलांसारखी त्यांची मुलं दिसत आहेत. मग त्यानं हे प्रूव्ह करण्यासाठी किंवा स्टडी करण्यासाठी वाटाण्याच्या झाडावरती त्याने एक्सपेरिमेंट केला. मग त्याचे आपल्याला आता दोन डायहायब्रिड आणि मोनोहायब्रिड असे दोन एक्सपेरिमेंट त्याचे आपल्याला बघायचे आहेत. ओके, आता आपण फर्स्ट बघूया थोडंसं त्या जे काही सायंटिस्ट होते ग्रिगॉर जॉन मेंडल यांच्याबद्दल थोडंसं बघूया. बघा इथे त्यांचा आपल्याला ईमेल बघायला दिसते. बघा, ग्रिगॉर जॉन मेंडल यांनी काय केले की बाबा दोन वाटाण्यांचे प्लांट घेतले, एखादं बुटक्या झाड घेतलं असेल आणि एक उंच घेतलं असेल किंवा दिसायला दोन वेगळे असणारे प्लांट घेतले आणि त्यांच्यावर त्याने एक्सपेरिमेंट केला की त्याची पुढची पिढी कशी जन्माला येते किंवा पुढचं जे रोपटं आहे ते कोणत्या प्रकारचं होते. त्याचे त्यानं जो एक्सपेरिमेंट केला त्याला त्यांनी नाव दिले की, बघा काय नाव दिले त्याला, मेंडल्स प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी. मेंडल्सने जे एक्सपेरिमेंट केले त्याला नाव दिले त्यांनी मेंडल्स प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी. मेंडल्स प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी म्हणजे हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता. वाटाण्याच्या झाडामध्ये कशी ट्रान्सफर होते याचं त्यांनी स्टडी केलेला आहे. आता त्यातला आपल्याला पहिला आहे की मेंडल्स मोनोहायब्रिड क्रॉस, आणि नंतर आपल्याला बघायचं आहे डायहायब्रिड क्रॉस. त्याच्या आधी मेंडल्सने जे काही आपल्याला वाटाण्याच्या झाडाबद्दल एक 7 कॅरेक्टर सांगितले, ते मी तुम्हाला चार्ट दिलाय बघा, तुमच्या पुस्तकामध्ये पण आहे की त्याला वाटाण्याच्या झाडामध्ये काही कॅरेक्टर्स गुणवैशिष्ट्ये आढळून आली. ती कोणकोणती आहेत बघा, शेप ऑफ अ सीड, राऊंड अँड व्रिंकल, त्याचा बियाचा जो आकार आहे त्याला त्यांनी लेटर्स वापरले बघा, आर आय, हे लेटर्स पुढे आपल्याला उपयोगी आहे. नंतर त्यांनी बघा कलर ऑफ अ सीड, कलर, त्यासाठी लेटर वापरले. कलर ऑफ फ्लावर, शेप ऑफ अ पॉड, कलर ऑफ अ पॉड, पोझिशन ऑफ फ्लावर अँड हाईट ऑफ अ प्लांट, त्याच्यासाठी बघा टी आणि टी. टॉल साठी कॅपिटल टी आणि डॉर्फ म्हणजे बुटकं, उंचीला कमी असतं त्यासाठी स्मॉल टी. तर ही अक्षरं आपल्याला पुढं महत्वाची आहेत. ठीक आहे, आता मेंडल्सने जे 2 हायब्रिड क्रॉस केलेत, एक मोनो आणि डायहायब्रिड, ते आपण आता पाहूया. ठीक आहे, फर्स्ट आपण चला आता मेंडलचा मोनोहायब्रिड क्रॉस बघूया. सायन्स मधली बरीच नावं तुम्हाला त्यांच्या नावामध्ये त्याचं मिनिंग दडलेलं बघायला मिळते. ठीक आहे, बघा इथं काय आहे, मोनोहायब्रिड क्रॉस. मोनो म्हणजे काय, सिंगल, एक. मोनो म्हणजे काय, एक सिंगल कॅरेक्टरचा स्टडी मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये मेंडल्सने केला, म्हणून त्याला मोनोहायब्रिड क्रॉस म्हटलंय. डेफिनेशन बघूया त्याची. बघा, in this experiment Mendel brought about the cross between 2 pea plant with one pair of contrasting character. This type of cross is called as monohybrid cross. ठीक आहे, काय सांगितलं, मोनो का म्हणायचं त्यानं, तर एकाच कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरचं त्यानं स्टडी केलाय. दॅट इज इथं दिले बघा, प्लांट हाईट, झाडाच्या उंची म्हणजे काय घेणं, 2 जी झाडं घेतली, एक उंच आणि एक उंचीला कमी, टॉल अँड डॉर्फ झाडं घेतली आणि त्या एकाच कॅरेक्टरचं त्यानं स्टडी केलाय. ती कोणतं आहे, तर प्लांटची हाईट, झाडाची उंची. ठीक आहे, नंतर बघा इथे दिलेच बघा त्यांनी टॉल अँड डॉर्फ, एक टॉल प्लांट घेतला आणि एक डॉर्फ प्लांट. टॉल म्हणजे उंच, आणि त्यानं त्याचं एक आपल्याला डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. ओके, हे तुम्हाला विचारलं जातं. मोनोहायब्रिड काय आहे ते समजलं तुम्हाला. मोनो म्हणजे काय, सिंगल, एकाच कॅरेक्टरचं स्टडी केलाय म्हणून त्याला मोनोहायब्रिड क्रॉस. असंच तुम्हाला पुढे डायहायब्रिड पण येणार आहे. डाय मध्ये काय, तिथं 2 कॅरेक्टरचं स्टडी असणार आहे. ओके, मोनो थोडं सोपं आहे, डाय थोडं समजायला अवघड आहे, किचकट आहे, पण ठीक आहे आपण व्यवस्थित घेऊया, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, बघा आता हा चार्ट तुम्हाला महत्वाचा आहे, याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो आणि
इथं मी रेशिओ दिलेत बघा दोन. हे दोन रेशिओ तुम्हाला डायरेक्ट फिल इन द ब्लँक्स ला विचारले जातात. ओके, बघूयात आपण आता हा चार्ट. बघा काय केलं मेंडलनं, पहिला फिनोटाइप आणि जिनोटाइप. फिनोटाइप म्हणजे काय, पण दिसते, आपण डायरेक्ट सांगू शकतोय झाड कसं आहे, टॉल आणि उंच आणि बुटका आहे. जिनोटाइप त्यासाठी जे तुम्हाला मी कॅरेक्टर दाखवले ते आर लेटर वापरले, तेच इथं लेटर पेअर पेअर म्हणून दोन दोन लेटर वापरले, कॅपिटल टी स्मॉल टी. नंतर त्यांच्यावर गॅमेट्स पाडले, याच्यातून एक सिंगल गॅमेट आणि याचा एक सिंगल गॅमेट. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय केलं त्यांनी बघा, समजा हे आपले आजी आजोबा असतील. ठीक आहे, बरोबर. समजा हे आपले कोण असतील, हे आपली समजा आजोबांची पिढी असेल, आजी आजोबांची पिढी. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्या आई वडिलांची पिढी आणि त्याच्यानंतर हे आपण, त्यांची मुले, आपण. ठीक आहे, असं स्टडी केलाय. म्हणजे आई वडिलांचे आजी आजोबांचे गुण आई वडिलांमध्ये कसे येत आहेत आणि आई वडिलांचे त्यांच्या मुलांमध्ये कसे जात आहेत, याचा स्टडी मेंडल्सने केलेला आहे. बघा इथे त्यांनी दिले फिनोटाइप कळला, जिनोटाइप लेटर्स वापरायचे, गॅमेट कसे पडतात, यातून सिंगल एक गॅमेट बाहेर येतो. आता ही फर्स्ट पहिली जनरेशन, F1 जनरेशन, बरोबर. म्हणजे या दोघांमधला आणि या दोघांचं क्रॉसिंग झाल्यानंतर जे पुढचं जे झाड तयार होईल नवीन पिढीचं, ते कसं दिसलंय मेंडल्सला, तर कॅपिटल टी स्मॉल टी, ते त्याला टॉलच दिसलेलं आहे. म्हणजे काय केलं, एक उंच आणि एक बुटकं झाड त्यानं घेतलं, त्या दोघांचं क्रॉसिंग केलं आणि त्याच्यापासून नवीन जे झाड तयार होतंय ते मेंडल्सला कसं आढळून आले रे, तर ते टॉलच, उंचीला जास्त. मग हे कॅरेक्टर आहे डॉमिनंट आणि रिसेसिव्ह, हे दोन शब्द तुम्हाला ऐकायला मिळतील आता. डॉमिनंट म्हणजे काय, जे आपल्याला जास्त प्रभाव दाखवते, जे दिसून येते, त्याला डॉमिनंट म्हणतोय आपण. ठीक आहे, नंतर समजा ही एक पिढी झाली, समजा ही आजी आजोबांची असेल, ही त्यांच्या मुलांची, आणि नंतर ही पुढची पिढी त्यांच्या मुलांची पुढची पिढी कशी जन्माला येईल किंवा कशी तयार होईल, याचा हा चार्ट आहे. पुढे बघा, आता ही F1 जनरेशन, F1 जनरेशन झाली, पुन्हा त्यांचं पॅरेंटियल जनरेशन, P2 जनरेशन, टॉल, बरोबर ना. बघा इथं टॉल, आपल्याला इथं कॅपिटल टी स्मॉल टी कसं बघायला मिळालंय, टॉल, बरोबर. तेच इथं घेतलंय बघा, घेतलंय का. ठीक आहे, आता ही दुसरी पिढी, आता ह्यांचं सेल्फिंग केलं जात आहे पुन्हा, बरोबर. मग ह्यांचं जे सेल्फिंग आहे किंवा त्यांचं जे रिप्रेझेंटेशन ते केलं जातं ते चेकर बोर्ड किंवा पन्नेट स्क्वेअर, याला काय म्हणायचं, हे हा जो रिप्रेझेंटेशनचा बॉक्स आहे त्याला म्हणायचं पन्नेट स्क्वेअर किंवा चेकर बोर्ड. हा कसा लिहिला जातोय बघा, समजून घ्या. हा मोनो हायब्रिडचं तुम्हाला समजलं तर डाय हायब्रिडचं खूप मोठा आहे. इथं तुम्हाला किती दिसतात, फक्त किती आहेत, 4, 1 2 3 4च बॉक्स आहेत. डाय हायब्रिड मध्ये तुम्हाला जास्त बॉक्स बघायला मिळतील. मग बघा हे कसं रिप्रेझेंटेशन केलं बघा. आता आपण इथं जसं गॅमेट पाडले होते इथे, तसंच यांच्यामधून आता इथे गॅमेट्स पडले, एक कॅपिटल एक स्मॉल आणि कॅपिटल एक स्मॉल. बघा हे इथं लिहिलंय, सेम लिहिलंय का, लिहिलंय का. ठीक, पुढं आता हे लिहायचं कसं, हे बघा इथं लक्ष द्या व्यवस्थित. कॅपिटल टी, ओके. परत कॅपिटल टी स्मॉल टी. पुन्हा आता इथं म्हणून तुम्ही कॅपिटल आधी का लिहिले, कॅपिटल लेटर्स आधी लिहायचे आणि सेम कॅरेक्टर आधी. तुम्हाला डाय हायब्रिड मध्ये ते चांगलं कळेल. ओके, बघा इथं काय लिहिलंय, कॅपिटल टी स्मॉल टी, पुन्हा याचं आणि याचं क्रॉसिंग, कॅपिटल स्मॉल टी. मग मेंडल्सला असं आढळून आलं की जी त्याची दुसरी पिढी आहे, पुढची पिढी म्हणजे आजी आजोबा, आई वडील, नातवंडे, असं हे आहे. मग त्यांना आढळून आलं मेंडल्सला की जी पुढची पिढी आहे P2 जनरेशन, F2 जनरेशन आहे, जी F2 जनरेशन आहे त्याच्यामध्ये त्याला आढळून आले. बघा इथे दिसते आपल्याला टी लेटर कशासाठी वापरले, टॉल साठी. मग त्याला असं आढळून आलं की 1 2 3 झाडे ही टॉलच आहेत आणि एक झाड हे कसं आहे, तर डॉर्फ आहे, उंचीला कमी आहे. मग या चार्ट वरून त्यांनी इथं आपल्याला रेशिओ दिलाय बघा, फिनोटायपिक रेशिओ 3:1. 3 का, तर 1 2 3 टॉल, इथं 3 टॉल आणि एक फक्त काय आहे, डॉर्फ.
म्हणून 3:1 हा फिनोटायपिक रेशो झाला. आता हा जिनोटायपिक रेशो बघा काय आहे. जिनोटाइप्स म्हणजे या लेटर्स वरून काढलेला रेशो. ठीक आहे बघा 1:2:1. आता हा 1:2 म्हणजे काय बघा हे दोन्ही पण कॅपिटल्स 1. पुन्हा एक कॅपिटल एक स्मॉल किती वेळा आहे 2 वेळा बघा. एक कॅपिटल एक स्मॉल आणि दोन्ही पण कॅपिटल लेटर्स असणार किती वेळा आहे एकदा आहे. हा रेशो 1:2:1. दोन्ही पण कॅपिटल लेटर एकदा झाले. एक कॅपिटल एक स्मॉल किती वेळा आहे एक कॅपिटल टी एक स्मॉल टी 2 वेळा आहे. आणि दोन्ही स्मॉल टी दॅट इज डॉर्फ किती वेळा आहे एकदाच. जे रेशो कोणते झाले आपले 2 रेशो आपल्याला बघायला मिळाले. एक फिनोटायपिक रेशो 3:1 म्हणजे 3 टॉल आणि 1 डॉर्फ आणि जिनोटायपिक रेशो 1:2:1. लक्षात ठेवा हे दोन्ही रेशो तुम्हाला एमसीक्यू ला फिल इन द ब्लँक्स ला किंवा क्वेश्चन मध्ये पण विचारले जातात. त्यामुळे हे लक्षात ठेवा. आता ह्याच्यावरती तुम्हाला प्रश्न कसा येऊ शकतो. एकतर प्रश्न विचारला जातो एक्सप्लेन मोनोहायब्रिड क्रॉस. मोनोहायब्रिड क्रॉसची डेफिनेशन सांगा. बरोबर. दुसरा प्रश्न विचारला जातो फुल डिटेल्स मध्ये हे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन वगैरे व्यवस्थित डिटेल करा एक्सप्लेन करा. 3 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. किंवा जर तुम्हाला फक्त रेशो वरती विचारला की मोनोहायब्रिडचा फिनोटायपिक रेशो काय आहे आणि जिनोटायपिक रेशो काय आहे तर हे 2 रेशो लक्षात ठेवा. पुढे अजून तुम्हाला डायहायब्रिडचे पण 2 रेशो असेच येणार आहेत. मोनोहायब्रिडचे लक्षात ठेवा 3:1 आणि जिनोटायपिक आहे 1:2:1. हे दोन्ही पण लक्षात ठेवा. ओके थँक्यू.